मतदारसंघात आलो असतो तर वेगळं घडलं असतं. कोण काहीच बोललो नाही रे बाबा. तुम्ही मनानेच काही पण कांड्या उठवता. तुम्ही होता इथं, मी बोललो त्याशी. मी त्याला म्हणालो की बाबा तुला शुभेच्छा, तू निवडून आला, चांगलं काम कर, शुभेच्छा दिल्या. नाही त्याला सांगितलं का आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा. आम्ही पण जर लवकर आलो असतो, काय आमच्या त्या पोलिसांनी सर्व आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं, नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती. मी मुश्रीफ साहेबांनी, आमच्या सचिननी, मकरनाबा, आम्ही सगळ्यांनीच दर्शन घेतलं असतं. अधिक बोलूयात या संदर्भात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत आपल्यासोबत. ज्ञानेश्वर, खूप हा किस्सा गाजणार आणि त्याची चर्चा सुद्धा आता सुरू झालेली आहे, कारण संभाषणच असं झालं, टोलेबाजीच अशी झाली अजित पवारांकडनं की चर्चा तर होणारच. नक्कीच या गोष्टीची कायमच आता चर्चा होत राहणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळाच्या इथं अभिवादन करायला अजित पवार आले असताना रोहित पवार तिथून जात होते आणि त्याचवेळी या दोघांची समोरासमोर भेट झाली. नेहमीप्रमाणे रोहित पवार यांनी अजितदादांचा नमस्कार केला, वाकून नमस्कार केला आणि त्यानंतर मिश्किलपणे अजितदादांनी त्याच्या छातीवरती हात मारून एक टोला मारला. थोडक्यात वाचला जर मी सभा घेतली असती तर काय झालं, अशा पद्धतीचं वाक्य अजितदादांनी वापरलं. त्यामुळे एकच या ठिकाणी हाशा पिकला. मात्र एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून या दोन कुटुंबियांच्या मध्ये वाद आहे ते सुरू होता. राजकीय वातावरण आहे ते या दोघांच्यातलं तापलं होतं आणि त्यानंतर काहीसं आज वातावरण निवळल्याचं पाहायला मिळालं. दोन कुटुंब आहे ते पहिल्यांदा समोरासमोर आलीत आणि या दोघांच्यातलं जे वातावरण आहे ते कौटुंबिक वातावरण, कौटुंबिक जिव्हाळ आहे तो या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मात्र त्याचवेळी शरद पवार सुद्धा या स्मृतीस्थळावरती होतं आणि अजितदादा यांचा कॉन्वॉय आहे ते पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने आणल्यामुळे त्यांना लेट झाला आणि अजितदादांनी सुद्धा कबुली दिली की जर शरद पवार असते तर इथं आम्ही सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेतले असते, त्यांना वाकून नमस्कार केला असता. मात्र हा क्षण चुकल्याचं ते म्हटले. मात्र एकूणच या प्रतिसंगमावरती दोन पवारांचा संगम आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं. अर्थातच अजितदादांनी नंतर रोहितदादांची मतदारसंघामध्ये सभा घेतली असती तर काय झालं असता या वाक्याचा इन्कार आहे तो केलेला आहे. मात्र कौटुंबिक जिव्हाळा या दोन कुटुंबातला आहे तो पाहायला मिळाला आणि एकच हास्य आहे ते या अजितदादांच्या वक्तव्यानंतर या ठिकाणी मिश्किलपणे आहे तो पाहायला मिळाला. हो, आणि अजित पवारांनी जे काही म्हटलं ते अगदी रोहित पवारांनी सुद्धा म्हणजे खिलाडू वृत्तीने घेतलं, कारण काका आहेत ते माझे आणि त्यामुळे नमस्कार करणं ही संस्कृती आहे असं रोहित पवार जरी म्हणाले तरी दुसरीकडे त्यांनी हेही कबूल केलं की हो, ज्या कमी फरकानं रोहित पवारांचा तिथे कर्जत जामखेडमध्ये विजय झालाय त्यामुळे जर अजित पवारांची सभा झाली असती तर काहीतरी उलट झालं असतं असं ते फ्रँकली म्हणाले देखील. नक्कीच श्वेता, एकूणच पाहायला गेलं तर हा सगळा जो संवाद आहे तो संवाद आता चांगलाच माध्यमांच्या मध्ये आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो, तो व्हायरल होताना तो पाहायला मिळतो. आणि अजितदादा आणि रोहित पवार ज्या पद्धतीनं अजितदादा रोहितदादाला म्हणाले की थोडक्यात बचावलास तर खरंच आहे की अजितदादांना त्या ठिकाणी जर सभा घेतली असती तर रोहित पवार यांना तो एक धक्का बसला असता. मात्र रोहितदादांनी सुद्धा अजितदादांना या बारामतीच्या मतदारसंघामध्ये अडकून ठेवण्यामध्ये बाकीच्यांना यश आलं आहे ते म्हटलेलं आहे. त्यामुळे दोघांनी तशा पद्धतीनं आहे ते आरोप प्रत्यारोप आहे ते काहीसे नकळतपणे केल्याचं पाहायला मिळते. मात्र एकूणच पाहायला गेलं तर सांस्कृतिक जो वारसा आहे, जी संस्कृती आहे महाराष्ट्राची एकमेकांचा आदर करण्याची, तो आदरभाव आहे ते या दोन्हीही नेत्यांच्या मध्ये आहे तो पाहायला मिळाला. आणि वास्तविक जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या वातावरणामुळे पवार कुटुंबातलं जे ताणलेलं वातावरण होतं तो काहीसं या संवादामुळे आहे ते निवळल्याचं पाहायला मिळालं. आणि ज्ञानेश्वर, जेव्हा जेव्हा अजित पवार हे तुमच्याशी सुद्धा बोलत असतात म्हणजे माध्यमांच्या प्रतिनिधींशी सुद्धा बोलत असतात तेव्हा त्यांचं अगदी बेधडक बिनधास्त स्पॉन्टेनियस बोलणं, वेळेला चेष्टा मस्करी किंवा वेळेला अगदी चिडतात देखील ते, म्हणजे सगळे हे भाव आपल्याला त्यांच्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये कधी काय ते बोलतील त्यांचा काही नेम नाही. त्यामुळे हा त्यांचा बिनधास्तपणा आणि त्यांचं स्पॉन्टेनियस हे वक्तव्य कधीही काही येऊ शकतं. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा रोहित पवारांबद्दल बोलताना सुद्धा आलाय. तुम्ही देखील याचा अनुभव घेतला असेल बऱ्याच वेळा माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून अजित पवारांशी बोलताना. नक्कीच अजितदादा नेहमीच आहे ते मिश्किल आपल्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय हजरजबाबीपणा आहे तो अजितदादांच्याकडे नेहमीच पाहायला मिळतात. त्यांना एखादा अडचणीचा प्रश्न जरी टाकला तरी त्याला कसं उत्तर द्यायचं आणि तो प्रश्न कसा टोलवायचा हे अजितदादांना चांगलंच माहित आहे. आणि राजकारण करत असताना कटुता निर्माण होऊ नये या पद्धतीचं राजकारण आहे ते अजितदादा नेहमीच करताना पाहायला मिळतात. कधी एखादी गोष्ट आपल्या अंगावरती आली तर त्याचा आत्मक्लेश करायला सुद्धा अजितदादा पुढे मागे पाहत नाहीत. अनेक वेळा अजितदादांचा हा स्वभाव आहे ते महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आणि आज एक वेगळा स्वभाव आहे तो अजितदादांना या प्रतिसंगमावरती आहे तो पाहायला मिळाला.
रोहित पवार आणि अजितदादा समोरासमोर आल्यानंतर नेमकं या ठिकाणी काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. मात्र रोहित पवारांनी सुद्धा आहे ती वाकून अजितदादांना नमस्कार केला आणि अजितदादांनी सगळं हे वातावरण आहे ते खिळीमिळीमध्ये आहे ते पार पडलं. अगदी आपुलकीनं आहे ते रोहित पवारांची त्यांनी चौकशी केली. त्याच्या रोहित पवारांच्या छातीवरती हात मारून थोडक्यात बचावलाच असं मिश्किलपणे त्यांनी म्हटलं. मात्र एकूणच या सगळ्या संवादामुळे आहे ते या ठिकाणी खिळीमिळीचं वातावरण या पवार कुटुंबातलं आहे ते पाहायला मिळालं आणि अजितदादांचा एक वेगळा स्वभाव आहे तो या निमित्तानं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला आहे ते पाहायला मिळाला. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होणार, कारण किस्साच असा घडलाय कराडच्या प्रीती संगमावर आज सकाळी.